डिलेव्हरी नंतर एका नवीन आईला कुचकरलेलं जेवण दिलंच पाहिजे का? जर जेवण कुचकरून दिलं नाही तर तिला दूध कमी पडेल का? आणि जर तिने कुचकरलेलं जेवण जेवलं नाही तर तिच्या बाळाला खूप जास्त गॅसेसचा त्रास होईल का? हा प्रश्न प्रत्येक सासूला आणि आईला पडतो. आणि प्लस नवीन आईला तर पडतोच पडतो. कारण आहाराच्या बाबतीत किंवा जेवणाच्या बाबतीत जेवढ्या तेवढ्या चुका होतात किंवा लोक म्हणतात की त्या चुका आहेत, त्यामुळे इदर आईला गिल्टी फील होतं किंवा आईला कळतच नाही की एक्झॅक्टली मी काय चेंजेस करावे. तर हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही करतोय, जिथे आम्ही डिटेलमध्ये बोलणार आहोत की एक्झॅक्टली जेवण्या खाण्याची पद्धत ही कशी असावी एकदा डिलेव्हरी झाल्यानंतर, जेणेकरून तुम्हाला खूपच जास्त मदत होईल आणि क्लॅरिटीने तुम्ही पुढे जाऊ शकाल. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्याला काय काय ऐकायला मिळतं की तुमचे सगळे स्नायू हे लूज झालेले असतात, तुमच्या मसल्समध्ये ताकद नसते, म्हणून जर तुम्ही कुचकरलेलं जेवलात तर तुम्हाला कष्ट न करता ते आतमध्ये घेता येतं. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कुचकरलेलं जेवलात तर तुम्हाला पचवायला जास्त कष्ट नाही करावे लागतात, म्हणून ते इझिली पचतं. तिसरी गोष्ट, तुम्ही कुचकरलेलं बारीक करून लिक्विड लिक्विड जेवलं की जास्त हायड्रेशन मिळतं, त्यामुळे जास्त दूध तयार होतं. तुम्ही कुचकरून जेवलात म्हणजे त्यातले न्यूट्रिशन जास्त इझिली ॲब्झॉर्ब होतात आणि बाळाला गॅसेसचा त्रास होत नाही. बाय द वे, ही सगळी कारणं खोटी आहेत. मग खरं कारण काय श्रेया? पूर्वीच्या काळात एका आईला मिनिमम 3 आणि मॅक्सिमम 8 ते 10 पोरं बाळ होती. तर काय व्हायचं माहिती आहे का, आईला पहिल्या प्रेग्नन्सीपासून दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या मध्ये तेवढा वेळच मिळायचा नाही की आपण कसं प्रेग्नन्सीत छान छान खातो, पोस्ट डिलिव्हरी फेजमध्ये छान छान काळजी घेतो, या दोन्ही गोष्टी आईला करायला वेळ नव्हत्या. म्हणजे एकतर ती आधीच्या वेळेला ब्रेस्टफिडिंग करते, दुसऱ्या वेळेला पोटाच्या आतमध्ये वाढवते आणि सेक्स लाईफ वॉज ॲक्टिव्ह, गोष्टीच खूप वेगळ्या लेवलला होत्या. त्यामुळे तेवढा वेळ पण नसायचा. म्हणजे एक आई जेवण बनवतीये, 4 पोरांना बघतीये, इथे एकाला पाचतीये, तसं आरामात खायला वेळच नसायचा. म्हणून त्यांना कुचकरलेलं जेवण दिलं जायचं, जेणेकरून एकत्र एका ताटात पटकन भरपूर जेवण पोटात जाईल. दुसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, पूर्वीच्या काळी खूप हालचाल होते. म्हणजे लोक शेतात काम करायचे, खुरपणी करायचे आणि खूप सारं काम. आणि सडनली डिलेव्हरीनंतर तुम्ही 40 दिवसांसाठी रेस्टवरती, ज्या शरीराला एवढ्या जास्त कामाची सवय, एका जागी बसायची सवयच नाही आहे, त्याला ते जेवण पचवायला खूप जास्त त्रास व्हायचा. जे आपल्याकडे पूर्वीच्या काही ना थोडं हेवी जेवण असायचं, पण ते पचवायला त्रास होता किंवा तेवढा क्वांटिटीमध्ये पचवायचा त्रास व्हायचा. पण आता आपल्या पिढीला हे सगळे प्रश्न स्वतःला पहिली गोष्ट विचारायची गरज आहे. आपण असे आहोत का की आपण एव्हरीडे खूपच फिजिकल काम करतो आणि सडनली डिलिव्हरीनंतर आपण फिजिकल काम नाही करणार आहे? नाही, आपण आपल्या आत्ताही रुटीन लाईफमध्ये कमी फिजिकल एफर्टवालं काम करतो. आपण डोक्याचं काम भरपूर करतो, पण ॲक्च्युली फिजिकल एफर्टवालं काम आपण जास्त करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला विचारायची, की पूर्वीच्या काही लोकांचं खाणंपिणं जेवढं चांगलं होतं, चांगल्या तुपातलं जेवण, चपाती भाजी वरण भात भाकरी, जेवढ्या क्वांटिटीत ती लोकं खायचे, आपण तेवढ्या क्वांटिटीत खाऊ शकतो का? इच्छा असेल तरी नाही खाऊ शकतो. एक तर आपल्याला तेवढं चांगलं खाणं पिणं जेवण मिळतच नाही, आणि मिळालं तरी आपण तेवढ्या क्वांटिटीत नाही खाऊ शकत. आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, आपल्या आयुष्यात असं नाही आहे की आपण फक्त हे 40 डेजच रेस्ट करणार आहे आणि आपल्याला लगेच पुढची प्रेग्नन्सी राहणार आहे, लगेच आपल्याला त्या बाळाचं सगळं बघायचं आहे, लगेच पाजायचं आहे. एवढं नाही पाजायचं आपल्याला. म्हणजे आत्ता अर्ध्याच्या वरच्या पिढीला तर मुलबाळच नको आहे, अर्ध्याच्या ज्यांना पाहिजे त्यांना एकच मुलबाळ पाहिजे. चतकोर काही लोक उरली असतील तर ते दुसऱ्या बाळाचा विचार तरी करतात. सो ह्या जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर यू आर गोइंग टू हॅव ओनली वन प्रेग्नन्सी. तुम्हाला प्रेग्नन्सी लक्षात राहते, तुम्हाला डिलिव्हरीचा दिवस लक्षात राहतो, आणि तुम्हाला बाळ जन्मल्यानंतरचा जो तुमचा एक प्रवास असतो तो नेहमी लक्षात राहणार. म्हणून प्रवास हा नेहमी असा जगावा की तो आठवावासा वाटला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रेग्नन्सी आणि बाळाबद्दल विचार केल्यावर मला डिप्रेसिंगच वाटतंय. तुम्ही किती लांब आयुष्यात त्याचा विचार करू शकता जर ह्याच्याबद्दल तुम्ही विचार केला, तुम्हाला कळेल. मग शिवाय आहाराबद्दल एवढं महत्त्वाचं काय? खूप सिम्पल गोष्ट आहे. जर तुम्हाला एखाद्या माणसाला आयुष्यात डिप्रेस्ड फील करवायचं असेल तर खूप सोपं आहे. त्याच्याकडून खाण्यापिण्याचा फ्रीडम काढून घ्या. ते काय खातील, कधी खातील, कोणत्या वेळेला खातील, कसं खातील, हे सगळं दुसऱ्या कोणीतरी ठरवा. तो माणूस थोडा थोडा डिप्रेस फील व्हायला लागतो. दुसरं, त्याचं जेवण बेचव बनवा, तो माणूस डिप्रेस व्हायला लागतो. ऑलरेडी आपली पिढी, आपण इतके बाहेर जातो, अचानक घराच्या आतमध्ये बंद आहे, आपल्याला थोडंसं लो फील व्हायला लागतं. ऑन टॉप ऑफ दॅट काय खाणार, कधी खाणार, कसं खाणार, कोणत्या चवीचं खाणार, हे सगळं दुसऱ्याने ठरल्यावर किती त्रास होईल. म्हणून
कुचकरलेलेच जेवण जेवल्यामुळे तुमचं दूध पातळ पातळ येतं. इट्स अ कम्प्लीट मिथ. माझ्याकडे आई आली होती, ती 6 महिने झाले कुचकरलेलं खाते. का तर म्हणे मला दूध कमी पडायला नाही पाहिजे. इट्स नॉट गुड फॉर युअर डायजेशन. हळूहळू तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, तुमची चावायची कॅपॅसिटी, तुमची जॉची इन्व्हॉल्वमेंट, तुमची गटमध्ये किंवा स्टमकमध्ये जे एन्झाईम्स रिलीज होतात त्या जेवणाला पचवायच्या दिशेने ते सगळे कमी कमी व्हायला लागतात. कारण बॉडी विचार करते की तिला त्या गोष्टींची गरजच नाही आहे. म्हणून पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, येस, छोटे छोटे घास करून खाणं आणि ते घास चावून चावून खाणं हे फार महत्त्वाचं आहे गरोदर बाळाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेवताना जेवढं शक्य असेल गप्पा कमी मारणं. दॅट्स ॲक्च्युली इफेक्टिव्ह, कारण आपण जास्त एअर गल्पिंग करतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हेल्दी जेवणं. मेथीची भाजी भाकरी, मेथीची भाजी भाकरी, मेथीची भाजी भाकरी. स्वतःला विचारा, सिरियल प्रोटीन फायबर मिळतं आहे का? पूर्वीच्या काळी जेवढ्या मजबूत बॉडी होते, आपली बॉडी तेवढी मजबूत नाही आहे. आपल्याला थोडी प्रोटीन पावडर मिळते का जेवढी मिळायला पाहिजे? चौथी अतिशय महत्त्वाची गोष्ट, दे इज समथिंग कॉल्ड ॲज बॅलन्स्ड फूड प्लेट. म्हणजे माझ्या एका स्टुडंटची इंटरनॅशनली डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरीनंतर तिला चिकन आणि आईस्क्रीम दिलं होतं. तिने मला फोटो काढून पाठवला हॉस्पिटलवाल्यांनी. वाय आईस्क्रीम? सेलिब्रेट चाइल्ड्स बर्थ. आणि मी म्हणलं इंडियात लोकांना हार्ट अटॅकच येईल, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला आईस्क्रीम खायला सांगत नाही आहे, बट ईट नॉर्मल फूड आणि ते चवीचं पाहिजे. यस, चमचमीत, गरम मसालेदार. माझ्या सासरी जसं जेवण बनवतात, म्हणजे माझ्या सासरी गरम मसाला, मिरची, हिरवी मिरची याचा वापर खूप जास्त आहे. तर मी तेवढं तिखट जेवण नाही जेवले माझ्या डिलिव्हरीनंतर. पण अगदी बेचव, नुसतं मीठ मिरीच टाकून दिलंय, त्याला काही चवदवच नाही आहे, असं पण मी नाही जेवलेलं. लसणाची फोडणी असायची, छान चवीचं जेवण असायचं, मला ते आवडायचं. आणि इट वॉज टू बॅलन्स. म्हणजे माझ्या ताटात 1 वाटी ताक, मेथीची भाजी, भाकरी, घरात जी नॉर्मल भाजी बनवली आहे, भेंडी जे काही भाजी बनली असेल त्याची 1-2 घास, खिच्या किंवा पापड त्याच्याबरोबर, अगदी लाडू खाल्ला आहे मी. औषधं जी काही माझ्या सासूला मला खाऊ घालवायची होती ती सगळी माझ्या पोटात टाकली आहेत. मी 2 कल्चरशी बिलॉंग करते. म्हणजे माझं माहेर मारवाडी आहे, सासर गुजराती आहे. मग माहेरची लोकं त्यांच्या स्टाईलचं काही सजेस्ट करणार, सासरची लोकं त्यांच्या स्टाईलचं काही पण मी कुछ करून नाही खाल्लं. आणि माझ्या सासूने खूप छान चणीच बोलत, तुला आवडत असेल तर खा, तू आनंदाने खाणं जास्त महत्त्वाचं, तुला नसेल आवडत तू आपलं चावून चावून खावे. तर आपण म्हणतो ना, पिढी वाईज काही चेंजेस करायची गरज आहे. म्हणून आपण ॲज अ न्यू पिढी डायरेक्ट भांडायला नाही उभं राहू शकत. आणि आपल्या आधीच्या पिढीला सांगायची गरज आहे की लाईफस्टाईलमध्ये जे बदल झाले त्याच्यामुळे आपल्याला हे बदल करायची गरज आहे. एवढं समजून गेलं तर तुम्हाला कळेल, कुचकरलेलं खाल्लं नाही म्हणून दूध कमी आहे का? नाही. ब्रेस्ट फीडिंग, राईट लॅच, राईट पोझिशन हे न शिकल्यामुळे दूध अगदी मी खूपच चांगलं खायला दिलं, 24 तास त्या बाईला खायला घातलं, त्याच्यामुळे दूध तिचं इम्प्रूव्ह होणार आहे का? नाही होणार. नुसतं जेवण दिल्याने दूध इम्प्रूव्ह होत नाही आणि होणार नाही. तर हे सगळे मीच लक्षात घ्या. स्वतःच्या आयुष्याला एक छानसं डायरेक्शन द्या आणि पीसफुली जेवा. आहार आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. नरिशमेंटपासून तुम्ही जे खाताय त्याच्या न्यूट्रिशनमधूनच बाळाचं दूध पण बनणार. हेल्दी खावा, सिरियल, प्रोटीन, फायबर या कॉम्बिनेशनमध्ये खावा आणि सगळं खावा. जंक फूड, मैदा, ब्रेड ह्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. बाकी मज्जा करा. तुम्हाला असे छान छानसे डिटेल व्हिडिओज आमच्याकडून पाहिजे असतील तर मायतुझाला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा. तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये लिहून काढा. आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्याच्यावरती एक व्हिडिओ क्रिएट करायचा.